बातमी आता थेट छत्रपती संभाजीनगर मधून आहे। समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांचा एक कारनामा समोर आलेला आहे। त्या महिला कर्मचाऱ्याकडून घरातील कामं आणि मसाज करून घेतलं असल्याचा देखील आरोप केला जातोय। विशेष म्हणजे याबाबतचे व्हिडिओ देखील समोर आल्यात। या संदर्भात कंत्राटी महिला कामगारांनी चौकशी समितीकडे तक्रारही केली होती। या तक्रारीसोबत त्यांनी पुरावे म्हणून काही व्हिडिओ आणि फोटो देखील दिलेत। वसतिगृहासाठी कामगार म्हणून नियुक्ती करत असताना सोनकवडे यांच्या घरीच काम करण्यासाठी सांगण्यात येत होतं। दरम्यान या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने त्यांची बदली जात पडताळणी विभागात केल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण उपायुक्तांचा हा कारनामा आहे। कर्मचाऱ्यांकडून त्या घरकाम आणि मसाज करून घेत होत्या। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। काय कारनामा केलाय मोहसिन या उपायुक्तांनी? अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। छत्रपती संभाजीनगरचं समाज कल्याण विभागाच्या तत्कालीन उपायुक्त जयश्री सोनकवडे होत्या, त्यांची आता बदली करण्यात आली आणि बदलीचं कारण देखील हेच होतं। जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं, आता हे सगळं प्रकरण समोर आलं म्हणजे काय, तर काही कंत्राटी महिला त्यांच्या खात्यात होत्या, ज्या कामगार होत्या, त्यांच्याकडून ऑफिसचं काम सोडून या जयश्री सोनकवडे या घरकाम करून घ्यायचे। मग भांडी धुणी असेल, झाडू मारणं असेल, फरशी पुसणं असेल, एवढंच काय तर किचन साफ करून आणि कुटुंबातील सदस्यांची मालिश करून घेणे, स्वतःची मालिश करून घेणे इथपर्यंत या सोनकवडे या कामगारांकडून काम करून घेत होत्या। आणि या सगळ्या प्रकारच्या त्या गोष्टींचा या लोकांनी व्हिडिओ बनवला, कामगारांनी, महिलांनी, आणि नंतर ही सगळी तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची बदली देखील करण्यात आली। मात्र आता हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले, समोर आलेले आहे, ज्यातून हे सगळं स्पष्ट दिसतंय की ज्या कंत्राटी महिला कामगार होत्या त्यांच्याकडून अशा पद्धतीने घरचे कामं करून घेण्यात येत होते आणि एवढ्या मोठ्या उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून असा प्रकार घडत असेल तर या सगळ्या प्रकरणात आता कठोर कारवाईची मागणी देखील केली जाते। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हे जे व्हिडिओ आले ते अत्यंत धक्कादायक आहे निश्चितच, आणि याच व्हिडिओच्या आधारे काय कारवाई होते याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मोहसिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।